नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्या स्पर्धा परीक्षेच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण MPSC गट 2025 मध्ये झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. आपण आज अर्थशास्त्र या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत. चला तर मग आता आपण सुरू करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. हा प्रश्न कोणत्या सोर्स मधून आलेला, हा प्रश्न का आलेला आहे? अटल इनोव्हेशन मिशन हे जे मिशन आहे, अटल इनोव्हेशन मिशन, आपल्याला एकतर याचं उत्तर माहिती हवं आहे किंवा नाही आपल्याला माहिती. ठीक आहे, तर याचं हे जे पहिलं आहे हे बरोबर आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. आणि दुसरं जे आहे हे नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे, कारण इथं इनोव्हेशन दिलेलं आहे आणि त्याचंच इथं नवनिर्माण दिलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन येतात, म्हणून उत्तर असणारे हे. आता ठीक आहे, आपल्याला माहिती नाहीये, टॅकल करायचा आहे प्रश्न. इथं प्रश्न आपल्याला माहिती असतो किंवा प्रश्न आपल्याला माहिती नसतो. तर हा प्रश्न आलाय का? अटल इनोव्हेशन मिशन हा 2016ला सुरू करण्यात आलेला होता, बरोबर. तो यावर्षी का विचारण्यात आलेला आहे? तर अटल इनोव्हेशन मिशन या योजनेला आता 10 वर्ष पूर्ण झालेली आहे 2026 मध्ये. म्हणून आता तुम्हाला इथून पुढे ज्या योजना करायच्या आहेत, तर त्या योजनांमध्ये ज्या योजनांना 10 वर्ष 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा योजनांची नावं, त्यांचं वर्ष, त्यांचं मंत्रालय, त्यांची उद्दिष्टे आणि त्यांनी टार्गेट केलेला एरिया हे तुम्ही करणे गरजेचं आहे. म्हणजे या प्रश्नानंतर आपली येणारी जी आगामी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कशावर प्रश्न बनू शकतो? तर जसं हा 2016ची योजना आपल्याला 2025-26च्या एक्झामला विचारलेली आहे. म्हणजेच आता आपल्याला फोकस करायचा आहे की ज्या योजनांना 10 वर्ष झालेली आहेत. आणि इथे समजा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येत नाहीये, तर तुम्ही कसा टॅकल करणार? सिंपल आहे, केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि केंद्र शासन ज्यावेळी एखादी योजना चालू करतं त्यावेळी पंतप्रधानांचं, माजी पंतप्रधानांचं नाव घेतलेलं आहे. जर महाराष्ट्राची योजना असली असती तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आलं असतं. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला माहिती नाही त्यावेळेच सांगते की केंद्र शासनाचा पुढाकार आहे, माहितीच नाही आपल्याला याच्याबद्दल, आपण कधीही योजना वाचलेली नाही, अशा वेळी आपण, ज्यावेळी ही योजना वाचलेली नाहीये, काही नाही, अशा वेळी आपण करणार आहोत. ठीक आहे, केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि माजी पंतप्रधानांचं नाव आहे. हा एक पॉईंट झाला. दुसरा, इनोव्हेशन, त्यामुळे ए तर बरोबर आहे. जिथे जिथे ए आहे ते दोन्ही चूक, ऑप्शन गेला. याचा थांबूयात जरा. ए बरोबर आहे, हे तर ए तर आपल्याला माहिती आहे. आता याच्याबद्दल माहिती नाही, पण इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्माण, म्हणून हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 2, ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. चला तर मग आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. आता पुढचा प्रश्न आहे, आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 मेक इन इंडिया 2.4 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो? ही योजना, आता मी सांगितलं, अर्थशास्त्रामध्ये 3 विभागांवर प्रश्न येतात. एक म्हणजे कन्सेप्ट, दुसरा आहे फॅक्ट आणि तिसरा आहे चालू घडामोडी. तर हा प्रश्न चालू घडामोडींवर आधारित आहे. एक तर ही योजना आहे आणि दुसरं म्हणजे आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल आहे. ठीक आहे, आता इथे काय विचारलेलं आहे? कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो? क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असणार आहेत आणि उपक्षेत्रही कमी असणार आहेत तुलनेने. म्हणजे क्षेत्रांपेक्षा उपक्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उपक्षेत्र वाढणार आहे. म्हणजे जर क्षेत्र कमी असतील, उपक्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे ऑप्शन कसं, तर हा जाईल, कारण याच्यात कमी दिलेली आहेत उदाहरण. ABC म्हणजे 3 यांना पर्याय दिलेला आहे आणि तिथं दोन्ही पण आहेत. आपल्याला याबद्दल काही माहिती नाही असं समजूयात. आणि आता बघा, आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा प्रश्न 2022-23 विचारलाय. आपण परीक्षा देतो 2025 मध्ये. ठीक आहे, 25चा पेपर 2026ला दिलेला आहे आपण, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. आता याच्यामध्ये पोलाद आहे, व्यायामशाळा उभारणी आहे, मत्स्यपालन आहे आणि खेळणी आहे. तुम्हाला हे प्रश्न माहिती नाहीयेत, पण तुम्ही टॅकल कसं करणार? समजा या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, टॅकल कसं करणार आहात पहा. या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. आता तुम्हाला याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये, त्यावेळी हा प्रश्न कसा सोडवाल पहा. आता आपण आपल्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्या दरम्यान आपण लोकपोलाद उद्योग सुरू केलेले होते. आणि मेन म्हणजे इथे काय दिलं, मेक इन इंडियाचा अर्थ समजून घ्या. मेक इन इंडिया म्हणजे भारतात तयार करणं. काय तयार करायचं? तर भारताला एक ग्लोबल हब तयार करायचंय. ठीक आहे,
डिझाईनचं म्हणा किंवा उत्पादनाचं एक हब तयार करायचं आहे, आपली आयात कमी करायची, आयातीला पर्याय शोधायचा आहे, आपली गुंतवणूक वाढवायची आहे आणि रोजगारही वाढवायचा आहे. त्या दृष्टीनं इथे हा मेक इन इंडिया 2 हा प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. पहिला प्रोग्राम हा 2014ला होता आणि हा जो 2014ला होता आणि त्याच्यानंतर आता जो चालू करण्यात आलेला आहे तो 2021चा आहे. ही योजना का आलेली आहे तर पहा, पोलाद उद्योग चालू करणे आणि सक्षम अशी सुदृढ अशी पिढी निर्माण करण्यासाठी व्यायामशाळा येतात, मत्स्यपालन, ब्लू इकॉनॉमी तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतरचा आहे खेळणी. खेळणी हा यात येईल की नाही याच्याबद्दल संभ्रम असतो. ठीक आहे, तर खेळणीसाठी एक छोटंसं उदाहरण देते. लोबोबो नावाची एक डॉल चीनने निर्माण केलेली आहे. पहा, ती डॉल अशी काहीतरी दिसते, अशी डॉल आहे आणि तिचं लाबुबू असं काहीतरी नाव आहे त्या डॉलचं. ओके, अशी दिसायला तर फार विचित्र डॉल आहे, परंतु चीनने अशी डॉल निर्माण करून पूर्ण आंतरराष्ट्रीय मार्केट काबीज केलेलं आहे. जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या सेलिब्रिटींकडे ही डॉल दिसते. म्हणजे एक विचित्र अशी डॉल जिने पूर्ण आंतरराष्ट्रीय मार्केट काबीज केले आणि चीन त्याद्वारे निर्यात करत असून परकीय चलन कमवत आहे. ओके, त्यामुळे आपणही असं खेळणे निर्माण करू शकतो आणि यात प्रॉफिट मिळू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. ठीक आहे, चला तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. आता या प्रश्नामध्ये नेक्स्ट प्रश्न जे काही क्वेश्चन येणार आहे तर तुम्हाला आता पुढील येणारे प्रश्न कशासाठी करायचे तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 हे तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, या वर्षीसाठी. तर त्याच्यामध्ये काही प्रिडिक्शन दिलेले आहेत. या आर्थिक पाहणीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की भारताचा जो काही रिअल जीडीपी ग्रोथ रेट आहे तो त्यांनी 7.4% इतका सांगितलेला आहे. त्यानंतर कर्ज जीडीपीचे जे काही प्रमाण आहे ते 2020 पासून 2026 म्हणजे आज तागायतपर्यंत ते 7.1% पर्यंत कमी झालेलं आहे. त्यानंतर प्रभावी महसुली प्राप्ती जीडीपीच्या 9.2% इतकी सांगण्यात आलेली आहे. तसेच परकीय चलन साठा जो आहे आपला तो 701.4 अब्ज डॉलर असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढील प्रश्नांकडे वळूया. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे याचं उत्तर 19 आहे. आता हे कशातून, हा प्रश्न कशातून आला आहे तर तो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी यामधून आलेला आहे. आता या प्रश्नावर बेस, आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली माहिती हवं त्याच वेळी हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता पुढील प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो पहा, तर तुम्हाला या वर्षीची जी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आलेली आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आलेला आहे, याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी, त्याच्यावर आधारित पुढील प्रश्न फ्रेम होणार आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न कसा, आताचा जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प आलेला आहे त्याच्यामध्ये पहा, एक सांगितलेलं आहे की विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये 4 स्तंभ सांगण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता हा जो एरिया सांगते जो एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा प्रिडिक्शन म्हणा त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, आता जो सांगितला तुम्हाला विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट याच्यावर येऊ शकतो. तसेच महाराष्ट्राची जी काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येणार आहेत का, आता हा महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितलं की 4 स्तंभ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे विकसित महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर विकसित महाराष्ट्र, शाश्वत महाराष्ट्र, सर्वसमावेशक महाराष्ट्र आणि सुशासन आणि गतिमत्ता असे सांगण्यात आलेले आहेत. तसेच 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन डॉलर करण्याची उद्देश आपण ठेवलेला आहे. असे प्रश्न तुम्ही आर्थिक पाहणी वाचा, त्याच्यावर आधारित प्रश्न तयार होणार आहेत. जे फोकस एरिया आहे ते पहा. तसेच याच्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर महाविस्तार एआय आहे, या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर पुढील प्रश्न बनवू शकता. चला तर मग आपण पुढील प्रश्न पाहूया. 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता त्याचं स्ट्रेट उत्तर आहे की 14. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जो प्रश्न आहे तो फॅक्ट याच्या अंतर्गत येतो. तुम्हाला ते उत्तर डायरेक्टली माहिती पाहिजे. जर माहिती नसेल तर प्रश्न चुकणार आणि आपला 1.25 मार्क्स घेऊन जाणार. ठीक आहे, आता बघा बँकांचे 2 वेळा राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे तुम्हाला माहितीच पाहिजे, फॅक्टवर आधारित आहे. ठीक आहे, बँकिंग टॉपिक मधला जे याच्या आधी मी सांगितलं होतं की कन्सेप्ट, फॅक्ट आणि करंट अफेअर्स, हा प्रश्न फॅक्ट अंतर्गत येतो. ठीक आहे, 19 जुलै 1969 50 कोटी प्लस भांडवल असणाऱ्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तसंच दुसऱ्यांदा जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं तर ते 15 एप्रिल
15 एप्रिल 1980 ला 200 कोटी प्लस भांडवल असणाऱ्या बँकांचं, किती बँका होत्या त्या? 6 बँका होत्या, त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर या 6 बँका कोणत्या? आपल्याला आता हा क्वेश्चन डायरेक्टली, आणि हा PYQ बेस्ड क्वेश्चन आहे, हा बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्यावर आधारित पुढील प्रश्न कसा बनवू शकतो? तर आता इथे ही तारीख विचारली आहे, आता 19 जुलै 1969 विचारले आणि हा आकडा विचारले. पुढच्या वेळेस हे इथे जाईल आणि कदाचित हे इकडे येईल, असं होऊ शकतं. किंवा याच्यानंतर तारीख विचारतील की 15 एप्रिल 1980 रोजी किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि पुढील पैकी त्या कोणत्या. त्यामुळे आपल्याला ती ट्रिक माहिती हवी. त्याच्यासाठी आधारित तुम्हाला एक ट्रिक सांगते की ह्या पूर्ण ज्या 14+6 या 20 बँकांची नावं पाठ करण्यापेक्षा आपण 6 बँकांची नावं पाठ करू शकतो. ओके, त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक, आपलं बालपण आठवा. आपल्याला सकाळी सकाळी चहा, पाव, दूध या गोष्टी खाव्याशा वाटल्या तर आपण त्याच्यासाठी हट्ट करत आहोत आणि आपले बाबा आपल्याला म्हणत आहेत पाव आणू. ओके, ही आपली ट्रिक आहे. काय आहे? पाव आणू, आणू. ओके, ही झाली ट्रिक. बघा, प फॉर पंजाब अँड सिंध, व फॉर विजया, आ फॉर आंध्रा, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल कॉमर्स आणि कॉर्पोरेशन बँक, ह्या 6 बँका आपल्या पाठ झाल्या. समजा पुढच्या वेळी जर याच्यावर प्रश्न पडला, आपल्या 6 बँका पाठ आहेत, समजा असं विचारलं, पुढचा प्रश्न जर असा फ्रेम झाला की 15 एप्रिल 1980 रोजी पुढील पैकी कोणत्या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, असा जर प्रश्न आला तर या ट्रिकवरून आपण त्या 6 बँका वेगळ्या काढू शकतो आणि आधीच्या 14 जरी पाठ नसेल तरी त्या वेगळ्या काढू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण टॅकल करू शकतो. चला तर मग आता आपण पुढील प्रश्नांवर वळूया. पुढील प्रश्न पहा, जोड्या लावा आलेला आहे. आता जोड्या लावा हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं? ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला असतो, तर ए मधले तुम्हाला परफेक्टली जे उत्तर माहिती आहे ते तुम्ही निवडा. त्या ऑप्शन मध्ये कुठे पटकन तिथे टिक करा आणि पुढे जा. कसं ते पहा. बँकिंग नियंत्रण कायदा काय माहितीये का? ओके, नाही माहिती. बँक राष्ट्रीयकरण 31 मार्च रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका शाखा विस्तार, आणि इथे त्याचे उत्तर दिलेले आहेत. चला, इथलं काहीच माहिती नाही, पण आपल्याला इथं तर एवढं तर समजू शकतो आपण की 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, म्हणजे इथे संख्या विचारली आहे. पुढील पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये संख्या आहे? तर या ऑप्शन मध्ये संख्या दिलेली आहे, म्हणजे याचं उत्तर कन्फर्म हेच असणार. म्हणून पाहायचं की सी ला कुठे 2 दिलेला आहे, ऑप्शन सी मध्ये 2 फक्त या ठिकाणी आहे. आपल्याला उत्तर मिळालं, आपण पुढे जायचंय. अशा प्रकारे हा प्रश्न एक्झाम हॉलमध्ये सोडवायचा आहे, जेणेकरून आपला टाइम वाचेल आणि आपण तोच वेळ हा आपण मॅथ्स आणि रिझनिंग पुढे देऊ शकतो. आता हा प्रश्न आपण सोडूयात. पहा, बँकिंग नियंत्रण कायदा हा लॉजिकवर कसा सोडवायचा? इथे नियंत्रण दिलेलं आहे, पुढील पैकी कुठे नियंत्रण दिलेलं आहे माहिती नसेल त्यावेळी तर इथे नियमन दिलेलं आहे, त्यामुळे हा क्वेश्चन सोडवला जाईल. अशा प्रकारे 2 गोष्टींवरून तुम्हाला उत्तर माहिती नसताना सुद्धा तुम्ही लॉजिकचा वापर करून हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. अशाच प्रकारे तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास हा ऍज इट इज पुस्तकामधले क्वेश्चन असेल ते अंडरस्टँडिंग बेसवरच क्वेश्चन असतात. आता बँकिंग नियंत्रण कायदा इथे 1949 आहे, अपेक्षित की ते 1949 असावं, पण त्यांनी दिलेले की मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार, त्यामुळे इकॉनॉमिक्सचे प्रश्न असे फिरणार आहेत. ठीक आहे, ते अंडरस्टँडिंग बेसवर असणार आहे. चला आता आपण पुढील क्वेश्चन पाहूया. आता पहा, खालील विधाने विचारात घ्या आणि वरील पैकी कोणते विधान योग्य आहे. योग्यला नेहमी जी काही कीवर्ड आहे त्याला नेहमी आपण हायलाइट करायचं, जेणेकरून प्रश्न वाचताना तो आपल्या नजरेतून सुटणार नाही आणि आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येईल. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन या विक्रमी पातळीवर पोहोचले. हा प्रश्न बरोबर आहे, याचं उत्तर बरोबर आहे. आता खालचं पहा, भारताची ज्वारी वगळता तृणधान्य उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. आता आपली तुलना करायची तर इथिओपियाशी केलेली आहे. ठीक आहे, आता हे बऱ्यापैकी पुस्तकामध्ये या संबंधित माहिती आढळते. आता याचं काय, तर याच्यामध्ये जी तुलना केली जाईल ते मोठ्या देशांशी आहे आणि याचं उत्तर असेल की इथे जे जास्त दिलेलं आहे ना ते जास्त नसून कमी आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भारताची ज्वारी उत्पादकता तृणधान्याची उत्पादकता इथिओपिया, चीन, रशिया याच्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बी चुकलेलं आहे, म्हणून ऑप्शन इथला हा गायब झाला, हा गेला आणि उत्तर फक्त केवळ ए योग्य आहे. चला तर मग आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. आता पुढचा प्रश्न पहा, जोड्या लावा. आता पुन्हा तेच जोड्या लावा आले, याच्यापैकी एक जरी आपल्याला उत्तर माहिती असेल परफेक्टली आपण पुढे जाऊ शकतो. हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला परफेक्टली ते उत्तर माहिती हवंय, नाहीतर आपले क्वेश्चन म्हणजे जर चुकला तर 1.25 मार्क्स ते मायनस होऊ शकतात. त्यामुळे पहा, आणि हा PYQ बेस सुद्धा आहे. कलम 112 आणि कलम 280 हे बऱ्याच वेळा PYQ आलेला आहे. क्वेश्चन कसं सोडवणार आहे? चला, 280 वित्तीय आयोग.
पहा कलम 280 वित्त आयोग. आता पाहायचं डी ला 4 कुठे आहे, डी ला 4. चला तुम्हाला उत्तर मिळालं, तुम्ही पुढे चला. असं पुढे जाऊन आपण आपला वेळ वाचवणार आहोत. ठीक आहे. कलम 212 वार्षिक वित्तीय विवरणपत्र 1-4 उत्तर 1-4 उत्तर मिळालं आणि आपण पुढे चाललो. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. असेच तुम्हाला पुढचे जे प्रश्न बनणार आहेत ते या कलमांवर येऊ शकतात. आता 112 वर आलाय, पुढचा क्वेश्चन 110 वर येऊ शकतो. धनविधेयक म्हणजे काय, इथे 266 म्हणजे आकस्मिकता निधीवर आलेला आहे. पहा आता प्रश्न हा 267 वर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा 266 ए याच्यावर येऊ शकतो. आता हे काय आहे, तर हा आहे संचित निधी आणि हा आहे सार्वजनिक लेखी, पब्लिक अकाउंट ज्याला आपण म्हणतो ते. ठीक आहे. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची, तर संचित 6 अशा प्रकारे हे 3 निधी लक्षात ठेवू शकतो. 280 वित्त आयोग. आता इथं वार्षिक वित्तीय विवरणपत्र विचारले, कदाचित पुढच्या ह्याला कलम 110 धनविधेयक विचारू शकतो. त्यामुळे तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये फार थोडीशी कलम आहेत ती पाठ करावी लागतील. ठीक आहे. हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, त्याची उत्तरं तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार आर्थिक समावेशन कळफलक अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आली. तर ती सुरू करण्यात आलेली आहे जून 2023, 5 जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. हे आर्थिक समावेशनासाठी आलेले होते. आर्थिक समावेशन म्हणजे काय, हे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे, प्लस त्याला करंटचा टच दिलेला आहे. आर्थिक समावेशन म्हणजे आपल्या समाजातील सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत वित्तीय सेवा म्हणजे बँकिंग सेवा आहेत त्या पुरवण्यासाठी आर्थिक समावेशन आहे. आणि त्याचा अंतर्दृष्टी म्हणजे काय आहे, तर कितपर्यंत ती योजना यशस्वी ठरलेली आहे त्याचे मूल्यमापन करणे, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हा अंतर्दृष्टी डॅशबोर्ड जो होता अंतर्दृष्टी कळफलक हा 5 जून 2023 मध्ये सुरू करण्यात आला होता. याच्यासाठी तुम्हाला आरबीआयचे जे विविध रिपोर्ट्स प्रकाशित होतात ते रिपोर्ट तुम्हाला वाचावे लागणार आहे. त्याच्यामधून तुम्हाला ही माहिती मिळून जाणार आहे. इथून पुढे एक्झामला जाताना करंट बेस, प्रत्येक टॉपिकला हा करंटचा बेस देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आरबीआयचे विविध रिपोर्ट वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामधून हा क्वेश्चन फेम झालेला आहे. ठीक आहे. चला आपण पुढील क्वेश्चन पाहूयात. आता पुढचा प्रश्न पहा. राजकोषीय तूट म्हणजे काय. ठीक आहे. आपण ऑप्शन वाचूया. राजकोषीय कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि प्राप्ती यातील फरक, भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक. आता पहा इथं भांडवली खर्च वेगळा शब्द दिलाय आणि महसुली उत्पन्न हा वेगळा शब्द दिलाय. हे दोन्ही शब्द इथे भांडवली आहेत, इथेही भांडवली हवं होतं. त्यामुळे हा देतानाच हा क्वेश्चनच चुकीचा फ्रेम केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी गेला, ऑप्शन बी म्हणजे हे गेलं. ठीक आहे. आता आपल्याला 1, 2, 3 पैकी निवडायचं आहे. ओके. आता बघा भांडवली खर्च, समजा आता ह्याला आपण करेक्ट करून पाहूया. भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न यातील फरक ही भांडवली तूट असते. भांडवली तूट काढताना दोन्हीकडे भांडवली हा शब्द आला पाहिजे. आणि पुढचा आहे महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक ही महसुली तूट असते. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न याची जी तूट असते ती महसुली तूट असते. म्हणून ऑप्शन सी ही गेला, ऑप्शन सी म्हणजे हा गेला. आता आपल्याला या दोन्हीपैकी एक निवडायचं. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला राजकोषीय तूट ही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय असतं ही कन्सेप्ट ज्यावेळी आपल्याला माहिती असेल त्यावेळी हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता या प्रश्नामध्ये ऑप्शन ए राहते पहा. याच्यामध्ये इथे कर्ज दिलेली आहे, इथे कर्ज दिलेली आहेत, सरकारी कर्जे वगळता. मग राजकोषीय तूट ही कर्ज निर्माण करणारी जमा, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. लक्षात कसं ठेवायचंय, राजकोषीय तूट म्हणजे ट्रिक, राजावर झालं आहे खूप सारं कर्ज, राजावर झालंय कर्ज, म्हणून तुमच्या लक्षात येईल हा जो आहे राजा आहे आणि याच्यावर कर्ज झालेले आहेत, म्हणून राजकोषीय तूट म्हणजे कर्ज निर्माण करणारी जमा. अशा प्रकारे हे प्रश्न आपण सोडू शकतो. त्यामुळे ऑप्शन हा गेला होता, बी गेला, सी गेला, यापैकी नाही, कारण ते कर्ज वगळता म्हणजे कर्ज याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे, म्हणून राजकोषीय तूट म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. चला तर मग आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने. आता इथे काय विचारलेलं आहे, संख्यात्मक साधने.
आपण प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा कीवर्डला हायलाईट करायचं, त्याच्यामुळे आपला टाइम वाचेल. इथे काय लिहिलेलं आहे? संख्यात्मक साधने. आता पहिलं पहा, भेदभावपूर्ण व्याज आकारणे हे संख्यात्मक साधन असून हे गुणात्मक नाही, म्हणून ए गेला ऑप्शन मध्ये. जिथे जिथे ए आहे तो ऑप्शन जाईल. आता आपल्याकडे दोनच ऑप्शन राहिलेले आहेत. ए गेल्यामुळे इथे ए आहे, हा ऑप्शन गेला. इथे ए आहे, हा ऑप्शन गेला. वरीलपैकी सर्व हा ऑप्शन गेला आणि मग फक्त आपलं उत्तर राहिलं ए, बी आणि डी. अशा प्रकारे आपण पटकन उत्तर काढून वेळ वाचून पुढे जाऊ शकतो. आपण आता पाहूयात त्या प्रश्नाचं विश्लेषण पाहूयात कसं करायचं आहे. पहा, इथे काय दिलेलं आहे? भेदभावपूर्ण व्याज हे गुणात्मक साधन आहे, त्यामुळे गेलं. रेपो रेट संख्यात्मक साधन आहे, ही योजना आहे, मग ती संख्यात्मक साधन होऊ शकत नाही, त्यामुळे ऑप्शन हा गेला. आणि OMO हे आलं, त्यामुळे आपल्या ऑप्शन मध्ये बी आणि डी हवंय. अशा प्रकारे आपण म्हणजे नॉलेजच्या बेसवर किंवा कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण इथपर्यंत जाऊ शकतो. आणि एलिमिनेशनने कसं जाऊ शकतो हे आपण पाहिलं की ऑप्शन ए कट झाल्यामुळे हे सगळं गेलं. हे एलिमिनेशन राऊंडने आपण पटकन उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपण आपला पुढील प्रश्न पाहूयात. आता हा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत? हा प्रश्न यापूर्वी विचारला जात नव्हता, हा मेन्सला क्वेश्चन असायचा. हा तो पहिल्यांदाच आपल्याला प्रीला हा क्वेश्चन आलेला आहे. तर हे मेन्सचा क्वेश्चन आहे. लेखापालनाची तत्वे, गेल्या 1-2 एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारण्यास सुरुवात झालेली आहे. तर लेखापालनाची तत्वे हा क्वेश्चन जर आपल्याला माहिती आहे तर सोडवायचा, अदरवाईज याला स्किप करणं योग्य ठरेल. कारण जर आपल्याला उत्तर माहिती नसेल तर मी आधीच सांगितले आपले 1.25 मार्क्स जाणार आहेत, त्यामुळे इथे स्किप करणं बेटर. जर नाही तुम्हाला रिस्क घ्यायचीच आहे, आपले मार्क्स वाढवायचे असतील, अटेम्प्ट वाढवायचं असेल, रिस्क घ्यायची असेल तर काहीतरी नवीन विचारलंय ना, नवीन विचारलंय म्हटल्यावर काहीतरी सगळ्या गोष्टी असू शकतात. चला, आपल्याला माहिती आहे आर्थिक घटक, लेखापालन, अकाउंटिंगशी रिलेटेड आहे, मौद्रिक एकक तत्व. चला, जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर वरीलपैकी सर्व, अदरवाईज स्किप करणं हे बेटर. आपले 1.25 मार्क वाचू शकतात, 1 मार्क वाढू शकतो जर बरोबर आला तर, नाहीतर 1.25 मार्क्स आपले कट होऊ शकतात. चला पुढील प्रश्न पाहूया. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश डॅश वाढू शकते. याचं उत्तर आहे चलनवाढ. आता ते कसं? हा क्वेश्चन हा कन्सेप्ट बेस आहे, तसेच हा 2-3 चॅप्टरचा इंटरलिंकिंग क्वेश्चन आहे. कसा? छापील पैसे रिलेटेड आहे RBIशी, अंदाजपत्रक, सार्वजनिक वित्त, आणि इथे उत्तर जे दिलेलं आहे चलनवाढ हे महागाईशी रिलेटेड आहे. ज्यावेळी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील, आपण एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरला रिलेट करू शकतो, इंटरलिंक करू शकतो, त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देता येतं. प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं पहा. समजून कसा घ्यायचा हा प्रश्न आहे तो एक्झाम हॉलमध्ये त्या टेम्परामेंटमध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे कसं समजून घ्यायचं? छापील पैशांचा वापर म्हणजे चलनी नोटा. ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढतो, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढला की लोकांच्या हातातील पैसा वाढणार आहेत, लोकांच्या हातातील पैसा वाढणार आहेत, लोक मागणी करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा आला बँकांकडून, म्हणजे RBIने चलन छापलं, बँकांकडे दिलं, तर सरकार 2 प्रकारे खर्च करतं. एक डायरेक्टली म्हणजे लोकांना काहीतरी विकासाच्या योजना काढेल, त्याच्यातून जसं मनरेगा सारखी आधी योजना होती जिचं आता रिसेंटली नाव बदल केलेला आहे, त्याच्या अंतर्गत लोकांना रोजगार देईल. अशा प्रकारे तो एक्स्ट्राचा पैसा सरकार खर्च करेल. किंवा दुसरं आहे की शासन डायरेक्टली त्यांना लाडकी बहिणीसारखी योजना आहे त्या पद्धतीनं ते अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा खर्च करेल. शासन ज्यावेळी, आता ही कन्सेप्ट खूप मोठी आहे, तुटीच्या अर्थभरणामधून ही कन्सेप्ट येते. तर छापील पैशाचा वापर केल्यावर कसं काही म्हणजे अर्थव्यवस्था जी तुटीचा अर्थभरणा, तूट भरून काढण्यासाठी, म्हणजे तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी ज्यावेळी शासन ह्या पैशांचा वापर करतो त्यावेळी चलनवाढ कशी वाढून येते की अर्थव्यवस्थेतील पैसा वाढला, लोकांच्या हातात पैसा आला की पैसा आल्याच्या नंतर अर्थव्यवस्थेत पैसा जर वाढला की लोक काय करतील? मागणी वाढवतील. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे, मग पुरवठा जर कमी असेल तर पुरवठादार काय करणार? मागणी करणारे हा असंख्य आहेत, परंतु वस्तू कमी प्रमाणात आहेत, लिमिटेड प्रमाणात. मग त्यावेळी काय करणार? पुरवठादार त्या वस्तूंच्या किमती वाढवणार. म्हणून पर्यायानं छापील पैशांचा वापर शासनाने जर केला तर चलनवाढ, महागाई होणार आहे. अशा प्रकारे कन्सेप्ट बेस हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला तर मग आपण आता पुढील प्रश्नाकडे पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपला. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वांची आहेत? आता हा प्रश्न कर या घटकावर आधारित आहेत. आपल्याला करांचे प्रकार माहिती पाहिजेत, त्याच्यामध्ये करांचे प्रकार माहिती पाहिजे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला
परफेक्टली माहिती असेल तर आपण उत्तर देऊ शकतो. बघा, उच्च उत्पन्न मिळवणाऱ्या श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा लागतो, हे बरोबर आहे. कमी उत्पन्न मिळवणाऱ्या गरीब लोकांना आयकर रुपये सूट मिळते, हेही बरोबर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी आहे. आता पहा, याच्यावर आधारित पुढचा प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो. तर कदाचित आता पहा, आपला जो आयकर कायदा होता 1961 त्याची जागा नवीन आयकर कायदा 2025 ने घेतलेली आहे. आणि तो आयकर कायदा हा नवीन आयकर कायदा हा 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेला आहे. त्यामुळे जर कर या घटकावर आता आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर कदाचित तो या नवीन आयकर कायद्याकडे जाऊ शकतो. कदाचित असं येऊ शकतं की नवीन आयकर कायदा 2025 ने कोणत्या आयकर कायद्याची जागा घेतलेली आहे असा येऊ शकतो, किंवा नवीन आयकर कायदा 2025 हा कोणत्या दिवसापासून लागू झालेला आहे. त्यामुळे हे याच्यावर आपला पुढील प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी हे दोन्ही आहे. पुढील प्रश्न पहा, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. आता हा PYQ बेस्ड क्वेश्चन आहे. मागील काही एक्झाम मध्ये 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ज्यावेळी NP सिंग यांची नियुक्ती झाली होती त्यावेळी हा क्वेश्चन आलेला होता. त्याचं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगडिया, कारण हा करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ही माहिती असायला हवी, त्याच वेळी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, डायरेक्टली मार्क देणारा प्रश्न आहे. आपल्याला आपण चालू घडामोडींचा अभ्यास करत असतो तर याचं उत्तर आपल्याला सहजासहजी येऊन जातं. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 97 मध्ये कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आता हा कृषी मधील हा घटक आहे, कृषी या चॅप्टर मध्ये, हे बरोबर आहे. डॉक्टर RV गुप्ता हे कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते, हेही बरोबर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी. ठीक आहे, आता जर कृषीवर प्रश्न फ्रेम व्हायचा असेल तर पहा कसं होईल की आपला जो आत्ताचा आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की मी तुम्हाला आधी मेन्शन केलं तसंच भारताची कृषी अर्थव्यवस्था किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जशी 5 ट्रिलियन करायची आहे तसंच कृषी जीडीपीचा वाटा हा 55 अब्ज डॉलरवरून हा 500 अब्ज डॉलर करायचा आहे. 500 अब्ज डॉलर करायचं आहे. कधीपर्यंतचं हे टार्गेट आहे तर 2047 पर्यंत करायचं आहे. म्हणजे हा कृषीवरचा आता पुढील क्वेश्चन कसा फ्रेम होणार आहे, जर आर्थिक पाहणी याच्यावर आधारित झाला तर 2047 पर्यंत भारतीय कृषी जीडीपी हा 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलर पर्यंत करायचा आहे. हा एक क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. किंवा महाविस्तार AI हे जे पोर्टल आहे महाविस्तार AI त्याच्यावर आधारित येऊ शकतो. वसुधा व्हॉइस सेवा याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी करंट अफेअर्सशी रिलेटेड याच्यात काय येऊ शकतं, किंवा कृषीच्या ज्या काही संस्था आहेत, कृषीशी संबंधित संस्था, त्यांच्या स्थापनाची वर्ष याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला येताना दिसतात. आता पहा पुढील प्रश्न पहा, 2024-25 आर्थिक वर्षात GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू असल्याचा अंदाज. उत्तर 6.5 आहे. आता हे कुठून मिळतं तर आपल्याला आपले ज्या आता अर्थसंकल्प मांडला आहे त्याच्यातून ही आकडेवारी मिळते. आर्थिक पाहणी या गोष्टीतून ही आकडेवारी मिळत जाते. आता हा जो जीडीपीचा उत्तर 6.5 आहे. जीडीपी संबंधीची आकडेवारी एकतर RBI पण प्रकाशित करते आणि आपल्या अर्थसंकल्पामध्ये पण असते. तर इथं जीडीपी रिलेटेड आणि अंदाज सांगितलाय, RBI अंदाज नसून का हा जीडीपी मधील आहे. ठीक आहे, अर्थसंकल्पातील हा क्वेश्चन आहे. चला, अशा प्रकारे आपण अर्थशास्त्रातील सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहिलेले आहे. आणि आता एक्झामला जाताना तुम्हाला आपला जो भारताचा अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, आर्थिक पाहणी आहे, याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहा, जर अर्थसंकल्पाचं जर सांगायचं झालं तर यावेळी एक नवीन गोष्ट घडली आहे की आपला भारताचा अर्थसंकल्प हा रविवारी मांडण्यात आलेला आहे. तसेच कर्तव्य भवन त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. केशरी अर्थव्यवस्था आलेली आहे. तसेच केशरी अर्थव्यवस्थेचा उल्लेख आहे. भारत विस्तार याच्यावर आधारित आहे. तर या ज्या गोष्टी आहेत, शी मार्ट्स हे त्यातले ठराविक हायलाइटेड मुद्दे आहेत. तर याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, जे करंट रिलेटेड आहे. ठीक आहे, आणि कमी वेळामध्ये जर एखादा क्वेश्चन येत नसेल तर तो स्किप करून आपण पुढे जायचं आहे. चला, थँक्यू. आपण आता अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ 17 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. धन्यवाद.